सोलापूरमधून सोलापुरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होतोय। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमधील 2 गटात टोकाचा वाद झाला। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच राडा झाला। सोलापुरातील जोशी गल्ली परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय भाजपच्या दुसऱ्या गटानं फोडलं। आपल्या समर्थक उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून दुसऱ्या गटानं कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून हस्तक्षेप केला। मात्र इथल्या राड्यातच बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे। यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये। त्यांचा वाद चालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। शालन शिंदे, शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता, यांनी त्याला घेरटा घातला, त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं। महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग काही बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती, त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझा सुद्धा दबाव होता। बाळासाहेब पांडुरंग सरवदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा। आम्ही साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा। ह्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाला बळी गेलाय। मला फडणवीसला सांगायचं आहे, ह्या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे, या किरण देशमुखला बेड्या घातल्या पाहिजेत।